हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. चला म्हणलं त्या विषयावर त्या बाईवर दोनदा व्हिडिओ काढले. आता तो व्हिडिओ आहे ना, म्हणजे मी काढणारच नव्हते, पण मी रात्री परत तिचा व्हिडिओ बघितला बरं का. रात्रीच्या व्हिडिओमध्ये ती विनाकारण एवढं बायांना परत तिने शिव्या दिल्या. मग त्या शिव्या ऐकून मला शिव्या दिल्याली आठवण आली. मग आज परत मला राहावले गेलं नाही तिच्यावर व्हिडिओ काढायला. कसली बाई आहे ही बाबा, काहीच कळतच नाही धोरण. ही थांबायचं नाव घेत नाही. खरंच ना, मी म्हणते मला एवढं प्रत्यक्ष तिने शिव्या दिल्यानंतर मला अजून माझ्या डोक्यातला राग गेलेला नाही. इतर बायकांना ही रोज उठून शिव्या देते. लोकांना हिच्याबद्दल आपुलकीच कशी वाटते, कशीच हिचे व्हिडिओ बघायला जाते. मी तर आहे ना, आता माझ्या डोक्यातला खटका जाऊस तर हिच्या व्हिडिओमध्ये शिव्या देणं बंद होऊस तर मी हिच्यावर रोज एक तरी व्हिडिओ काढत जाणार. भलं माझं किती दुखून काय होऊ. 1 तासापूर्वी मी व्हिडिओ पाहिला तर त्याच्यानंतर गोळ्या घेतल्या. मला उठता बसता येत नव्हतं, इतकं दुखत होतं. पण आता गोळ्याच्या जवळ पावर आहे ना, तोपर्यंत मी चांगल्या कंडिशनमध्ये असते. गोळ्याचा पावर संपला का माझी पण म्हणजे तब्येत लय बिघडते बरं का. पण मी ते कधी व्हिडिओमध्ये जास्त करून दाखवत नाही. हिला रात्री इतका घेण्याना देण्याचा राग आला. हेच लोक हिच्या माहेरचं सासरचं अख्ख्या खानदानाचे चॅनल येतं सोशल मीडियावरती. हेच लोक सांगतात बरं का, व्हिडिओच्या माध्यमातून हागलेलं सांगतात, मुतल्याला सांगतात, पाजलेलं सांगतात. काही असं थोडंसुद्धा सिक्रेट ठेवत नाही बाबा. काही सिक्रेट ठेवत नसल्यामुळं साऱ्या पब्लिकला यांच्या सगळं काही माहिती असतं, यांच्या घरात काय चालू आहे काय नाही चालू आहे. आणि मग जर एखाद्या बाईने एखाद्या माणसाने जर हिला कमेंट केली थोडीशी निगेटिव्ह, ती ज्या पातळीचं बोलती ना त्या पातळीच्या तर कमेंटच नसतात बरं का. खरं तेच सांगते मी तर तिला कधी एवढ्या कमेंटच नाही केलेल्या. पण मी सांगते, जंपर फाटला, तशा तर कमेंटच नसतात बरं का. पण ही काय बोलती, किती घाण घाण शिव्या देती. हिला फक्त आकांत तांडव करायचा आणि बहाणा लागतो असं. बापरे, जगाच्या इरायत तिलाच टेन्शन येतं आणि जगाच्या इरायत हीच आजारी असती आणि हिला अशा शुल्लक गोष्टीवरून येणं इतकं टेन्शन येतं. काय ते रागाचा पारा दाखवते. एखाद्याला वाटण हिच्या अंगामध्ये कालिका माताच प्रकटली का काय, एवढं आकांत तांडव करते शुल्लक कमेंटचा. अगं काय बाया आहे का भिताडे तुला कंटेंट नाही म्हणून तू लोकांच्या बायांना घेण्या देण्याचं शिव्या देशील का. शुल्लक गोष्टी होऊन असं कुठं असतं का. आणि काय हे पब्लिक आहे ना येड. मला खरंच शिव्या देऊ वाटते. तर तिला जेवढे सपोर्ट करतात ना त्यांना खरंच शिव्या देऊशी वाटतात. पण त्याच्यात तुमचं काही दोष नाही आहे, कारण तुमच्या डोळ्यावर आहे ना तिचा म्हणजे खोट्या याचा पडदा बांधलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिचं सगळं जे काही बोललं ना ते खरंच वाटतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही पूनमताई जाऊ द्या, पूनमताई नका टेन्शन घेऊ. पूनमताईला कसलं टेन्शनच कसलं येतं, मला तर काही कळतच नाही. आणि सोशल मीडियावर आपण आपल्या प्रत्येक गोष्टीचं टेन्शन, घरातलं सगळं काही मांडू नाही शकत. कुठेतरी मान मर्यादा असतात सगळ्या गोष्टीला. पण ह्या लोकांचं तसं नाही. ह्या लोकांचं एवढे त्यांचे 6-7 चॅनल आहे ना, त्याच्यावर डिटेलमध्ये इकडच्यांचं तिकडचं सांगते, तिकडच्यांचं इकडचे सांगते. तर सगळं रेग ना रेग त्या सोशल मीडिया व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात. मग लोकांचं काय आहे, थोडंफार कमेंट करणारच ना. मग थोडंफार म्हणजे अशी थोडी वाकडे तिकडे निगेटिव्ह कमेंट जर केली, हिला शिव्याचे कोणी कमेंट करत नाही जास्त करून, मग हिला राग यायलाच कशाला पाहिजे. तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगता म्हणून लोक कमेंट करतात ना. लोक तुमचे व्हिडिओमध्ये जे असतं ते दिसतं म्हणूनच कमेंट करतात ना. लोक स्वतःहून येऊन तुमच्या घरात डोकून मग तर बघत नाही ना. जे तू म्हणती माझ्या घरामध्ये डोकावत्या जाण्या पालथ्या उलथ्या पडत्या कमेंट करत्या आमकं फलानं बाई नाही. तेवढ्या शिव्या दिल्या बाईने रात्रीच्या व्हिडिओमध्ये बी. हिच्यामध्ये कधीच सुधारणा होणार नाही, कधीच नाही. गावच्या गटरीत सुधारतील पण ही पूनम तुपे नावाची बाई कधीच सुधारणार नाही. अगं थोडं तरी बोलण्यावर थोडं तालतम्य ठेव. तू म्हणती ना मी लय येडी आहे आणि मला लय टेन्शन आलं, माझ्या डोक्याच्या अशा शिरा फड करतात. अगं एवढं सारं ते आपल्या पुरतं मर्यादित असतं. असं आपली व्हिडिओ बघणार आणलाय ना त्याच्याशी काही घेणं देणं नसतात. क्वचित लोक असतात त्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, हे असतं. व तुझं दुःख नसतं काही नसतं, तुला फक्त तू ना वाटच बघून असती. एखादा शिकारी कसा शिकार कधी येते आणि मी ती कधी दाबतो अशी. तू थोडीशी निगेटिव्ह कमेंट आली का तू बस घेतला मोबाईलला ठेवला असा मोबाईल
भाड 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 बोलन थोडंसं आधी सुरुवात करून कशाची तरी, आणि जेच तू बायांना त्या एका एका कमेंटचे 10 शब्द लांबून, एका शब्दाचे 10 शब्द लांबून लावून तू शिव्या देती. काय म्हणावं तुला, मला तर काही कळतच नाही. अगं पोरी मोठाल्या झाल्या तुझ्या, जरा तरी तू भान ठेव. एखाद दिवशी तुला असं भेटन एखादं कुणीतरी खुटा घालणार, खुटी उपटन, खुटा उपटन पण खुटी निघणार नाही असं भेटन. थोडं तरी तालतम्य ठेव बोलण्यावर, शिव्या देण्यावर. काय बोलती काय नाही, तुला काय फक्त बायांनी काय कमेंट केल्या त्या तुला, तुझी आई आजारी तू गेली नाही आणि तुझ्याकडे पैसा आहे, पैशावाली पुणी, असं काहीतरी तू बोलत होती त्या व्हिडिओमध्ये. मग तू एवढ्या शिव्या देणार, नुसती पैशावाली पुणी म्हणलं तरी तू एवढी शिव्या देणार, तूच सांगत होती व्हिडिओमध्ये एवढ्या घाण घाण. बाबा 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 बाबा. आणि लोक बी काय तुम्ही असल्याच्या नालायक बायांच्या नादी लागता, कशाला असल्याचे तुम्ही, याच्यासाठी तुम्हाला बॅलन्स टाकता का, याच्यासाठी तुम्ही नेट वाया घालवता का. ज्या बाईनी प्रत्येक व्हिडिओमध्ये बायकांना, प्रत्येक बाईला एवढ्या घाण घाण शब्दात शिव्या दिल्या, बरं हे तुम्हाला चालतं का. काही नसताना एवढं घाण घाण बोलती, हे तुम्हाला चालतं का. का कशासाठी तुम्ही तिच्या टॉपलेतल्या भाकरी खाता का एवढं घाण घाण तिच्या शिव्या ऐकून घ्यायला. व्हिडिओच बघायचं नाही, भलं तिने कसं बी टायटल देव, कसं पण आहे ना थंबनेल देव, तिच्या व्हिडिओला तुम्ही ना उघडूच नका, तिचा व्हिडिओ बघूच नका. मी म्हणते ज्यांना ज्यांना राग येतो ना तिचा, तिच्या शिव्यांचा, तिचे व्हिडिओ आवडत नाही, त्या लोकांनी डायरेक्ट तिच्या चॅनलला अनसबस्क्राईब करून टाका. त्याच्याशिवाय या बाईचा माज मोडणार नाही. हिला टेन्शन येतं तर मग ही टेन्शन काय असं लोकांच्या बायांना, घरगुती बायांना शिव्या देऊन काढणार का. हां, थोड्या थोड्या गोष्टीसाठी एवढ्या एवढ्या घाण शिव्या कसं लोकांना बी ऐकवलं जातं. तुम्ही हिचे व्हिडिओ बघूच नका. खरंच या बाईचा माज मोडायचा असेल ना, एवढंच एक सगळ्यात भारी पर्याय. आणि ही काय म्हणती, हिला पैशावाली कुणी म्हणल्यानंतर हिला लय राग येतो. ही काय म्हणली, मी कष्ट करते. कष्ट कष्ट कशाचं करते बरं सांग बरं. आडामधाडाम शिव्या देऊन, आडामधाडाम बोलून जे व्हिडिओ टाकते त्याला कष्ट म्हणतात का. हां, हे असं कष्ट आणि ह्यो असा कष्टाचा पैसा. पुढं 10 पाट्या तू उचलायला गेली ना, असं घाम गाळून जर तो पैसा कमवला ना, त्याला म्हणतात कष्टाचा पैसा. मी म्हणते मला बी एकदाच पगार झालेला आहे, तो बी माझा कष्टाचा पैसा नाही. मी म्हणते प्रत्येक युट्यूबरनी ना एवढं लक्षात ठेवा, जे तुम्ही व्हिडिओ टाकताना तो काय तुमचा कष्टाचा पैसा नाही आणि हरामाचा बी नाही असं नाही मी म्हणत, पण त्या तुमच्या कलेचा पैसा आहे तुम्हाला थोडक्यात म्हणायला गेलं तर. मग तुम्ही याचा तेवढ्या त्या गोष्टीचा एवढा माज दाखवू नका पब्लिकला. खरं तर तुम्ही पब्लिकमुळेच एवढे 2 पैसे कमावता, एवढ्या उंच शिखरावर जाऊन पोहोचलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर घाण शिव्यांची वाईट कमेंट आली तर तुम्ही रिप्लाय द्या. तसं त्या पण व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं मी, आणि आत्ता बी तेच सांगते. तुम्हाला जर घाण शिव्यांचे कमेंट आल्या तरच तुम्ही तसे शिव्या द्या, नाही तर विनाकारण आहे ना एवढ्या घाण घाण शिव्या द्यायचा कुठल्याच युट्यूबरला अधिकार नाही बरं का. कुठल्याच कुणी असू, जर तुम्हाला सरळ साध्या सोप्या भाषेत कमेंट जर आली ना, त्याच भाषेत तुम्ही त्या कमेंटचं उत्तर द्या, ना की एवढ्या घाण घाण बोलून. मला तर रात्री काय म्हणावं म्हणती कशी माहिती का, माझे व्हिडिओ मोठे मोठे मी जर माझी आळी हल्ली ना, तर मी ना माझ्या डोक्याची लई टूप पेटती, माझ्या शिरा अशा या होत्यात, आणि मग मी कंट्रोल करते माझे व्हिडिओ. लहान पोरं बघतेत, मोठे माणसं बघतेत, शिक्षक बघतेत, पोलीस बघतेत, वकील बघतेत. मग काही हिने कोणाकडून एखाद्या वकिलाकडून लायसन बिसन काढून आणलं का काय बाई, बायांना घेण्यानं देण्याचा एवढ्या घाणघाण शिव्या द्यायचं. मला तर तसंच वाटत आहे. दादागिरीची तर भाषा किती, बाबा बाबा बाबा, एवढी दादागिरी. स्वतःला एखादी डॉन बिन समजल्यावर ते शब्दाचा आरोह आवरोह, तिचं ती चेहऱ्यावरचे हावभाव बघा. हिला असं दुसऱ्याला नुसतं घाबरवण्यासाठी बोलते. आणि काय म्हणली रात्रीच्या व्हिडिओमध्ये, जाण्या परत तेच शब्द वापरला बरं का तिने. आशा समजत्या स्वतःला, मी नाही त्यातली कडीला वाचली, हा शब्द तिचा पाठांतरच झालाय. प्रत्येक बाईला ही, मला सुद्धा तोच बोलली, बाकीच्या बायांना सुद्धा तोच बोलली. अगं बाई तू दाखवून तरी दे, पंच्या बाईने कुणाला आत घेऊन कोणती आतून कडी लावून घेतली ते दाखवून तरी दे. तू असं मोगम कुणावर आरोप करू शकत नाही. आणि तुझ्या नवऱ्याला ठीक आहे, तुझ्या नवऱ्याला बैल म्हणलं असं कोणी, तर तू पण त्यांच्या नवऱ्यांना बैलच म्हण ना. हां, तुझ्या नवऱ्याला बैल म्हणल्यानंतर तू पण त्यांना बैल, त्यांच्या नवऱ्यांना बैल म्हण, त्यांना म्हशी म्हण, काही म्हण. पण तू डायरेक्ट म्हणती उडायला. माझा नवरा त्यांच्यावर काय उडला होता का, तो बैल असायला तुम्ही बघायला आलत्या का. अगं बघायला यायला तुझा नवरा जर एखाद्या बाईवर उडायला गेला आणि जर त्या बाईने त्याचं सामानच कापून घेतलं तर राम 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 हयो रब्बा.
किती मोठा प्रॉब्लेम होईल ना. त्याचा बी खोळंबा आणि तुझा बी खोळंबा. आधीच तरी एखाद्या मांजरा पुढं उंदीर सोडल्यावाने तुमची दोघांची गंमत आहे. कशी तरी आपलं राहू दे. दुसऱ्या बायांवर नको उडायला सोडू. एखादी घेईन कापून उगच. तुला काय एवढं सोपं वाटलं काय? तुझा नवरा काय एवढा ते खुळखुळा काय एवढा दारासिंग लागून गेला काय? दुसऱ्याच्या पायावर उडायला सोडू राहिली तू. तुला काही बोलण्याला ताल तम्य मर्यादा मान काय आहे का नाही बाई? अगं तू काय बोलती? जरा व्हिडिओ काढायच्या आधी ना तू जरा विचार करून व्हिडिओ काढत जाय ग. खरंच नुसता कॅमेरा ऑन कॅमेरा करायचा आणि बाग 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 तोंडाच्या वाफा दवडायच्या. अगं काय बोलण्याला मान मर्यादा राहू दे ग जरा. अगं आपण महाराष्ट्रातल्या बाया आहे ना की UP बिहारच्या बाया आहे असे नंगेना सोशल मीडियावरती टाकायला एवढ्या घाण घाण शिव्या. तू खुशाल नवऱ्याला दुसऱ्याच्या बायांवर उडवायला पाठवती. तुला जरा तरी लाज लज्जा काही वाटते का नाही वाटते? अगं माणसाला ते शब्द कानाला सुद्धा ऐकवत नाही ग. तुला फक्त पैशावाली कुणी म्हणल्यावर तू नवरा डायरेक्ट उडवायला पाठवते दुसऱ्यांच्या बायावर आणि बाया पालथ्या उलथ्या जाण्या म्हणती तू. काय बोलावं बाबा. आणि वरून काय म्हणली तू नंतर? मिरची भरीन म्हणली. मिरची? बाया अशा बसल्यास काय तुझ्या पुढे येऊन मिरची भरायला? तू मिरची भरशील आणि त्या गपच ऐकून तुझी मिरची भरलेली भरून घेतील. तू त्या दिवसापासून माझ्या लय टाळक्यात बसली. शपथ विनाकारण तुम्हाला एवढ्या घाण घाण शिव्या दिल्या ना. आता मला आहे ना तुम्हाला तर दिल त्या शिव्या त्याच्यामुळं माझा तर डोक्याचा रागाचा पारा अजून उतरलेला नाही. पण असं तो दुसऱ्याला सुद्धा शिव्या देताना जर मी ऐकलं ना लई लई राग येतो ग. लई राग येतो. लई लई. तू निदान चमच्याभर भरशील तर बाया मुठभर तरी ठासतील का नाही? हा तू लायसन काढलं एवढं दादागिरीचं नवरा उडवायला आणि मिरची भरायला. काय बाई विचित्र आहे बाबा. शपथ रे देवा. तिचे व्हिडिओ बघून माणसाला एवढे पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटतं त्या शिव्या देऊन. लोकाला एकच विनंती आहे तुम्ही विनाकारण घरच्या भाकरी खाऊन असल्या बाईचे व्हिडिओ बघून हिच्या शिव्या ऐकून नका घेऊ. तुम्ही नेट याच्यासाठी नाही नासत याच्यासाठी नाही टाकत की असल्या बायांकडून ओढून एवढ्या क्षुल्लक क्षुल्लक शब्दावरून तुम्ही शिव्या ऐकून घेता. शपथ सगळ्याला विनंती ज्याला माझं बोलणं पटतं ना त्यांनी सगळ्यांनी हिच्या चॅनलला ना अनसबस्क्रायबर करून टाका. बघू ही किती हवेत उडत येईन किती डॉलर कमवतीन किती उड्या हाणती. शपथ ना बोलायला थोडं तरी ताल थोडं डोकं मेंदू जागेवर ठेवून बोला. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्या शरीराला दुखणं आहे. सगळ्यांच्या घरामध्ये काही ना काही अडचणी सगळ्यांच्या मागं टेन्शन आहे ना की दुसऱ्यांच्या एवढ्या एवढ्या कमेंटवर एवढं घाण बोलणं योग्य आहे वाटतं. खरंच ना. लय म्हणजे लय बाया विचित्री. हिला कोणीतरी जबर भेटायला पाहिजे. शपथ ना. आणि भेटन ते पण होईल. तू एवढी ना हे करू नको. खरंच लय आत्ती वागती. लय आत्ती किती घाण घाण. त्याच्यातल्या निम्म्या अर्ध्या त्या व्हिडिओमधल्या शिव्या तर माझ्या ध्यानात नाही राहिल्या बाई. जेवढ्या राहिल्या तेवढं मी बोलले. शपथ ते बी बोलले नसते. ह्यो 3रा व्हिडिओ आहे आणि तू त्या लाईव्हला मला शिव्या नसत्या दिल्या ना तर तुझ्यावर मी कधी तुझ्यावर डबा नसता टाकला तुझ्यावर कधी माती नसती टाकली ग बाई. शपथ. पण त्या दिवसापासून माझ्या आळ्या हल्ल्यामुळं मी असं वाटतं हिच्यावर रोजचे 10-10 5-5 व्हिडिओ सोडावं काही ना असं वाटत आहे. पण नाही ग बाई. तेवढं घरात काम असतं माणसाच्या मागं दुखणं पण आहे. त्याच्यामुळं असं नादी लागायला आहे ना. इथून मागं तुझे व्हिडिओ बघत नव्हते का कुणास ठाऊक त्या दिवशी मला बुद्धी आली आणि तुझी ती लाईव्ह बघितली. त्या लाईव्हला नुसती सरळ साधी कमेंट गेली आणि तुझ्या निष्कारण त्या शिव्या घाण घाण ऐकून घेतल्या आणि डोक्यातली आळीन टूप पेटून गेली. तुझी जेवढी टूप पेटती ना तेवढी सगळ्यांना टुपा दिल्या देवानी डोक्यामध्ये. सगळ्यांच्या पेटत तेवढं ध्यानात धर. पण बोलायची बी कुठंतरी मान मर्यादा काहीतरी एक हे असतं. मर्यादा असती बोलायची बी. एवढं बी घाण बोलू नको. शपथ. एखाद्या दिवशी एखादं येऊन तुझ्या नाही चांगला पाय घालून इसळून काढावा. खरंच ना. व्हायला बसलं तसं. फार मिरची भरायला निघती ही बाया दुसऱ्याच्या गांडीमध्ये. अरा राम 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 राम. कसली दादागिरी कसली नाही. पब्लिकला एकच विनंती हिच्या माहेरचे आणि हिचे व्हिडिओ कुणीच बघू नका. शपथ. ज्याला माझं बोलणं मी काय लय हुशार नाही आहे आणि लय काही शिकलेली पण नाही आहे. मी आडानी म्हणलं तुम्ही तरी चालन पण चांगलं वाईट कळतं एवढा तरी फरक आहे. माझ्या देवामध्ये डोक्याने बुद्धी दिलेली आहे. हिचे व्हिडिओ तुम्ही कुणीच बघू नका. होतं बाईने एवढं सगळ्यांनी चॅनलला आहे ना अनसबस्क्रायबर करून टाका तरच ह्या बाईचा माज मोडन.
आणि तरच हिच्या शिव्या कंट्रोलमध्ये येतील. हिला काहीच नसतं, हिच्या डोक्यात टेन्शन बिन्शन काही नसतं. ही कुणा 10 नालायक 100 नालायक मेले असेल तेव्हा ही एक नालायक जन्माला आलेली आहे. एवढी नीच बाई आहे ही, एवढी घाण घाण शिव्या देते ही बायांना. लय तळतळ देतो, शपथ नाही एवढ्या घाण घाण शिव्या देणं योग्य नाही, खरंच योग्य नाही. तुम्ही ज्याच्या जीवावर 2 पैसे कमवता ना, ते पब्लिकला आहे ना, तुम्ही एवढं घाण बोलूच शकत नाही. तुम्ही असो, मी असो, कोणीही असो. काही हे यूट्यूबचा काही लय कष्टाचा पैसा म्हणजे काय तिथं असं घाम गाळून पैसा कमावला हे असं काही नाही. फक्त एखादं लय एडिटिंग बिडिटिंग करून कॉमेडी व्हिडिओ असतात ना मोठे मोठे, त्यांचाच फक्त कष्टाचा पैसा. त्यांना 4-4, 5-5 तास एडिटिंग करावं लागते. ना की ह्यांचं नुसता घेतला मोबाईल, धरला आडवा, केला कॅमेरा ऑन, भुकली 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 भुकली, अर्धा तास दिला व्हिडिओ सोडून आणि झाला लगेच यांच्या कष्टाचा पैसा येऊ. सगळ्याला विनंती, शपथ देवा शपथ सांगते, मला हात जोडता येत नाही, मला एकच हात आहे, पण सगळ्याला कळकळीची विनंती, ह्या बाईचा माज मोडा. पब्लिकच्या हातात आहे, सगळं पब्लिकच्या हातात आहे. शपथ आमच्यासारख्याच्या गरीब युट्यूबरनी कोणी बोलून 2 शब्द तिचं काही वाकडं होणार नाही, मला एवढं नक्की माहिती. त्यामुळं बरं चला, व्हिडिओ लय लांब मोठा होऊ राहिला, माझ्याकडे तेवढा नेटचा बॅलन्स पण नाही आहे.